Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture, Science and Technology, Standard 12, Chapter number 11, Organic Farming. In previous lecture, explain the requirement of organic farming. Requirement of organic farming. Then first, crop production plan, then conversion requirements, then third, duration of conversion period, then landscape. That these are the requirement explained in previous lecture. Then fifth, choice of crop and varieties. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चर नंबर 3 मध्ये आपण रिक्वायरमेंट ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग याबद्दल आपण सविस्तर माहिती बघितली. एकूण आपण 4 रिक्वायरमेंट प्रीवियस लेक्चर मध्ये एक्सप्लेन केले. त्यामध्ये क्रॉप प्रोडक्शन प्लॅन, कन्व्हर्शन रिक्वायरमेंट, ड्युरेशन ऑफ कन्व्हर्शन पिरियड आणि लँडस्केप, ह्या 4 रिक्वायरमेंटवर आपण एक्सप्लेन केलं होतं. आता या लेक्चर नंबर 4 मध्ये आपण बघत आहोत 5 रिक्वायरमेंट, दॅट इज अ चॉईस ऑफ क्रॉप अँड व्हरायटीज. Choice of crops and varieties should be depending upon soil and climate condition. आपण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये सेंद्रिय शेतीमध्ये आपण जे पिकं आणि पिकाच्या ज्या जाती निवडणार आहोत ते जमिनीवर आणि त्या भागातील हवामानावर अवलंबून राहणार. जसं आपल्याला द्राक्ष फार आवडतात, परंतु विदर्भात द्राक्ष येणार नाही, हवामान परिणाम करतं. केळी आपल्याला फार आवडतात, हे जळगाव मधली जी जमीन आहे आणि माती आहे, हवामान आहे ते सुटेबल आहे. अशा पद्धतीनं आपण ज्या ज्या क्रॉपला जी जमीन पाहिजे, हवामान पाहिजे, ते पिकं आपण निवडायला पाहिजे, त्या व्हेरायटी आपण निवडायला पाहिजे. इट शुड बी रेजिस्टंट टू पेस्ट अँड डिसीजेस. देन दी सिलेक्टेड क्रॉप व्हेरायटीज कॅन बी डिसीज रेजिस्टंट, पेस्ट रेजिस्टंट. तर जे आपण पिकं निवडणार आहोत, त्याच्या जाती निवडणार आहोत, त्या रोग प्रतिकार असणाऱ्या जाती असणं आवश्यक आहे. कारण आपण कीटकाचा बंदोबस्त, रोगाचा बंदोबस्त कृषी रसायनाद्वारे करणार नाही. त्यासाठी जेनेटिकली त्या व्हेरायटी कशा असायला पाहिजे, डिसीज रेजिस्टंट पॉवर असायला पाहिजे, पेस्ट रेजिस्टंट पॉवर असायला पाहिजे. यूज ऑर्गॅनिक सीड अँड प्लांट मटेरियल. आपण जे बियाणं निवडणार आहोत, जे आपण मटेरियल निवडणार आहोत लागवडीसाठी, ते कसं असायला पाहिजे, ऑर्गॅनिक असायला पाहिजे, मुळातच ऑर्गॅनिक असायला पाहिजे. यूज कन्व्हेन्शनल सीड अँड प्लांट मटेरियल व्हेन सर्टिफाईड ऑर्गॅनिक सीड and plant material are not available. Use conventional seed. and conventional परिवर्तन जे आपण करणार आहोत ते conventional seed आणि plant material when certified organic seed and plant material are not available. तर जर ऑर्गॅनिक मटेरियल उपलब्ध नसेल तर कन्व्हेन्शनल जे सीड आहे, जी सुरुवात केलेली आहे परिवर्तनास, तिथलं तरी बियाणं किंवा मटेरियल आपण वापरायला पाहिजे. जेव्हा प्युअरली सेंद्रिय बियाणं उपलब्ध नसेल तर, सेंद्रिय शेतीमधलं बियाणं उपलब्ध नसेल तर. जेनेटिकली इंजिनियर्ड सीड, ट्रान्सजेनिक प्लांट और प्लांट मटेरियल अँड केमिकल ट्रीटेड सीड इज नॉट यूज्ड. जे बीटी कॉटन निघत आहे हे कसं ट्रान्सजेनिक आहे ना, तर यामध्ये बदल केलेला आहे, इंजिनियर्ड आहे ना, जेनेटिकली जे सीड बदल केलेला आहे. बीटी कॉटनचं वेल नोन एक्झाम्पल आहे. अशा पिकाच्या जाती वापरायचे नाही. आणि जे केमिकल सीड ट्रीटेड केलेलं आहे मटेरियल, ते सुद्धा वापरायचं नाही. काय करायचं, वापरायचं
नाही, तर चॉईस ऑफ क्रॉप अँड व्हेरायटी. नेक्स्ट बघूया आपण 6 रिक्वायरमेंट इन ऑर्गॅनिक फार्मिंग. डायव्हर्सिटी इन क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट प्लॅन. डायव्हर्सिटी विविधता, पीक उत्पादन व्यवस्थापन. ऑर्गॅनिक फार्मिंग टेक into consideration the structure and fertility of the soil and surrounding ecosystem with view to prevent nutrient losses. तर जे जैविक विविधता है ना, पीक उत्पादन व्यवस्थापनमध्ये सेंद्रिय शेतीमध्ये आपण जे जमिनीची फर्टिलिटीचं स्ट्रक्चर जे आहे जमिनीचं आणि तिथलं जे सराउंडिंग इकोसिस्टीम आहे ते सगळं बघून ते न्यूट्रियंट लॉसेस होणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे. सॉइल फर्टिलिटी शुड बी मेंटेन थ्रू कल्टिवेशन ऑफ लेग्युम्स और डीप रूटेड क्रॉप्स अँड यूज ऑफ ग्रीन मॅन्युरिंग अलॉंग विथ सुटेबल क्रॉप रोटेशन. तर या रिक्वायरमेंटमध्ये जास्त करून जमिनीची सुपीकतेबद्दल, हे जमिनीची सुपीकता कशी टिकून ठेवता येईल, त्याचं व्यवस्थापन कसं करता येईल, त्याला मेंटेन कसं करता येईल, तर जास्तीत जास्त आपण दालवर्गीय म्हणजे द्विदल पिकं जास्तीत जास्त घ्यायला पाहिजे. जे डीप रूटेड क्रॉप आहे ते आपणही घ्यायला पाहिजे, कारण खालचे जे अन्नघटक आहेत त्याचं युटिलाइज व्हायला पाहिजे. हिरवळी खते आपण लागवड करायला पाहिजे, त्यामुळे जमिनीची सुपीकतेमध्ये वाढ होणार आणि सुटेबल पिकाची फेरपालट करायला पाहिजे है ना. शॅलो रूटेड, डीप रूटेड, लेग्युमिनस क्रॉप, नॉन लेग्युमिनस क्रॉप, अशा पद्धतीनं आपण त्याचं पिकाची फेरपालट करायला पाहिजे. शॉर्ट ड्युरेशन, लॉंग ड्युरेशन, डीप रूटेड, शॅलो रूटेड, अशा पद्धतीनं आपण पिकाची फेरपालटचं व्यवस्थापन करायला पाहिजे. सुटेबल क्रॉप रोटेशन फॉलोड करायला पाहिजे की जेणेकरून जमिनीची सुपीकता टिकून ठेवता येईल. कारण सेंद्रिय शेती हे नियम काय त्याचं, जमीन सुपीक ठेवणे. जे पुढची पिढी येणार आहे त्यांच्यासाठी आपली जमीन कशी असायला पाहिजे, सुपीकता असायला पाहिजे, त्यांनाही उत्पादकता राहील याची काळजी घेणं गरजेचं आहे. जर आपण असंच रसायनाचा वापर करून शेती केली तर पुढच्या पिढीला ती राहणार नाही, द ऑर्गॅनिक फॉर्म शाल बी रिक्वायर्ड टू मेंटेन sufficient diversity from insect, weeds, diseases and other pests while maintaining or increasing soil health. The organic farm shall be required to maintain sufficient diversity, vividhata from insect, weed, disease and other pests while maintaining or increasing soil health. तर जमिनीच्या जी सुपीकता आहे, सॉइल हेल्थ जी आहे, यासाठी सफिशियंट डायव्हर्सिटी ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून कीटकाचं, तणाचं, रोगाचं व्यवस्थित व्यवस्थापन व्हावं, मेंटेन व्हावं यासाठी. तर हे 6 नंबरचं आपण रिक्वायरमेंट बघितलं. देन 7 नंबर रिक्वायरमेंट न्यूट्रियंट मॅनेजमेंट. 6वं सर्व सॉइल फर्टिलिटीवर होतं. न्यूट्रियंट मॅनेजमेंट है ना, अन्न घटक व्यवस्थापन. यूज ऑफ सफिशियंट क्वांटिटी ऑफ बायोडिग्रेडेबल मटेरियल सच ॲज प्लांट, ॲनिमल और मायक्रोबियल ओरिजिन. तर सफिशियंट क्वांटिटी ऑफ बायोडिग्रेडेबल मटेरियल, such as plant residues, animal waste material, microbial, vermicompost, etc. तर या न्यूट्रियन मॅनेजमेंटमध्ये जास्तीत जास्त आपण सेंद्रिय खताचा वापर करण्यासाठी आपण बायोडिग्रेडेबल मटेरियल जे आहे, प्लांट रेसिड्यूज आहे, ॲनिमल वेस्ट मटेरियल आहे, मायक्रोबियल ओरिजिन आहे, असं जे मटेरियल आहे हे जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे. मिनिमम लॉसेस ऑफ न्यूट्रियंट बाय मॅनेजमेंट सिस्टीम. कमीत कमी अन्नघटकाचं काय व्हायला पाहिजे, लॉस व्हायला पाहिजे. कमीत कमी है ना, मॅनेजमेंट सिस्टीम. प्रिव्हेंट पोल्युटंट मटेरियल यूज, दॅट इज prevent pollutant material use, that is accumulation of heavy metals, salt and other.
मग आता पोल्युटंट मटेरियल जे आहे, जे पोल्युशन, जमिनीचं पोल्युशन करणारं जे मटेरियल आहे त्याचा आपण वापर करू नये, त्यापासनं दूर राहायला पाहिजे. जसं अक्युम्युलेशन ऑफ हेवी मेटल वगैरे साल्ट जे आपण खते वगैरे वापरणार आहोत त्यामध्ये असं पोल्युटंट असणारं मटेरियल नसायला पाहिजे. तर न्यूट्रिएंट मॅनेजमेंटवर आहे हे सगळं रिक्वायरमेंट, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आहे ना. तर अन्न घटकाचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, आपण जास्तीत जास्त सेंद्रिय घटकाचा वापर करणे आणि कमीत कमी अन्न घटक लॉसेस कसं होतील हे बघणं गरजेचं आहे. आणि पोल्युटंट मटेरियल याचं वापर करू नये. मिनरल फर्टिलायझर शॉल ओनली बी यूज्ड इन सप्लिमेंटरी रोल टू कार्बन बेस्ड मटेरियल. आता जे काही मिनरल फर्टिलायझर्स आहेत याचं ॲज अ सप्लिमेंटरी म्हणून याचा वापर करायचा आणि ते कसे असायला पाहिजे, कार्बन बेस्ड मटेरियल असायला पाहिजे. मॅन्युअर्स कंटेनिंग ह्युमन एक्सक्रेटा शुड नॉट यूज टू प्रिव्हेंट ट्रान्समिशन ऑफ पॅरासाइट अँड इन्फेक्टियस एजंट्स. तर मॅन्युअर कंटेनिंग जे ह्युमन एक्सक्रेटा आहे शुड नॉट यूज टू प्रिव्हेंट ट्रान्समिशन ऑफ पॅरासाइट अँड इन्फेक्टियस एजंट्स. तर ह्युमन एक्सक्रेटा जे आहे ना, जे अर्बन जे आपण सिवेज म्हणतो ह्याचं वापर करायचं नाही. का करायचं नाही, प्रिव्हेंट ट्रान्समिशन ऑफ पॅरासाइट आहे ना. तर याचं ट्रान्समिशन होऊ नये यासाठी आपण ह्युमन एक्सक्रेटचा वापर करू नये. कशामध्ये, सेंद्रिय शेतीमध्ये. प्रिव्हेंट यूज ऑफ इनपुट्स सच ॲज मिनरल्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, ट्रेस एलिमेंट्स, मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर विथ हाय हेवी मेटल कंटेंट. प्रिव्हेंट यूज आहे ना, प्रिव्हेंट याचा वापर करायला थांबायला पाहिजे. प्रिव्हेंटिव्ह मेजर दॅन क्युअर प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे ना, याच्यापासनं सुरक्षा म्हणजे बचाव करायला पाहिजे. कशापासनं, इनपुट सच ॲज मिनरल, पोटॅशियम, मॅग्नेशियम, ट्रेस एलिमेंट जे आहे मायक्रोन्यूट्रियंट, आणि जे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर आहे ते कोणते हेवी मेटल कंटेन असणारे हे याच्यापासनं पण काय करायला पाहिजे, प्रिव्हेंशन करणं गरजेचं आहे. हे वापरू नये. तर हे न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमध्ये येतं. तर नेक्स्ट 8 नंबर, रिक्वायरमेंट ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, पेस्ट, डिसीज अँड वीड मॅनेजमेंट. रोग, कीटक, तणाचं व्यवस्थापन. इनऑर्गॅनिक फार्मिंग सिस्टीम्स लॉसेस फ्रॉम पेस्ट, डिसीज अँड वीड्स आर मिनिमाइज. इनऑर्गॅनिक फार्मिंग सिस्टीम लॉसेस फ्रॉम पेस्ट, डिसीजेस अँड वीड्स आर मिनिमाइज्ड. तर इनऑर्गॅनिक फार्मिंग जे आहे, जे रासायनिक शेती जी आहे यापासनं भरपूर लॉस कोण करतं, पेस्ट अँड डिसीजेस लॉस करतं आहे ना. तर या सेंद्रिय शेतीमध्ये आपण कीटकांचं, रोगाचं बॅलन्स करणं गरजेचं आहे. यूज ऑफ बॅलन्स्ड फर्टिलायझर मॅनेजमेंट. आता आपले इनऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपण खूप रसायनाचा वापर करतो म्हणून रोगाचं, कीटकाचं प्रादुर्भाव जास्त जाणवतो आहे ना. तर इथं आपण सेंद्रिय शेतीमध्ये बॅलन्स फर्टिलायझर मॅनेजमेंट करणे गरजेचं आहे. यूज ऑफ क्रॉप्स अँड व्हेरायटीज वेल ॲडॉप्टेड टू द इन्व्हायरमेंट. ज्या व्हेरायटी वेल ॲडॉप्टेड आहेत त्या इन्व्हायरमेंटमध्ये अशा पिकं आणि त्याच्या जातीची लागवड करणं गरजेचं आहे. फर्टाईल सॉइल्स ऑफ हाय बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी, ॲडॉप्टेड रोटेशन, इंटरक्रॉपिंग, ग्रीन मॅन्युरिंग. तर फर्टाईल सॉइल्स ऑफ हाय बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी, ॲडॉप्टेड रोटेशन्स, इंटरक्रॉपिंग, ग्रीन मॅन्युरिंग. तर पिकाची फेरपालट, आंतरपिके, हिरवळीचे खते याचा वापर करणं आवश्यक आहे. Weeds, pests and diseases should be controlled with the help of mulching, mechanical control and the
डिस्टर्बन्स ऑफ पेस्ट लाईफ सायकल. तर यामध्ये आपण मल्चिंग करायला पाहिजे, तणाचं रोगाचं बंदोबस्त करण्यासाठी आच्छादन, नंतर मेकॅनिकल कंट्रोल यांत्रिक पद्धतीचा वापर करायला पाहिजे. तणाचं हाताने उपटणे, खुरपणी करणे, कोळपणी करणे यापासून तणाचा बंदोबस्त करायचं. तणनाशकाचा वापर न करता तणाचा बंदोबस्त करणे. तर याचं लाईफमध्ये डिस्टर्ब करणे, पेस्ट लाईफ सायकल याला डिस्टर्ब करून टाकणे. तर अशा पद्धतीनं आपण या रोगाचं, कीटकाचं, तणाचं व्यवस्थित व्यवस्थापन करता येतं. लक्षात. द नॅचरल एनिमीज ऑफ पेस्ट अँड डिसीजेस शुड बी प्रोटेक्टेड. आता नॅचरल एनिमीज आहेत, निसर्गामध्ये कीटका म्हणजे आपले मित्र, त्या कीटकाचे शत्रू यापासून काय करायला पाहिजे, प्रोटेक्ट करायला पाहिजे. नॅचरल एनिमीज जे आहेत पेस्ट अँड डिसीजेस शुड बी प्रोटेक्टेड है ना. नॅचरल एनिमीज शत्रू, निसर्गातले शत्रू. अलाउ द प्रॉडक्ट प्रेपर्ड फ्रॉम लोकल प्लांट्स, ॲनिमल, मायक्रोऑर्गॅनिझम फॉर वीड पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट. तर या कीटकाचं, रोगाचं, तणाचं बंदोबस्त करण्यासाठी आपण त्या लोकल प्लांट्स, ॲनिमल, मायक्रोऑर्गॅनिझम जसं की आपण पॅरासाईट, प्रिडेटर याचा वापर करतो. कीटकाला मारण्यासाठी कीटकाचाच वापर केला जातं. या पद्धतीनं वापर करायला पाहिजे. फिजिकल मेथड्स ऑफ पेस्ट डिसीज अँड वीड कंट्रोल शुड बी परमिटेड. फिजिकल मेथड, लाईट लावणे, लाईट ट्रॅप वगैरे, तर हे फिजिकल मेथड. आवाज करणे, फटाके फोडणे, फिजिकल मेथड. यामुळेही काही कीटकं पळून जातात या आवाजामुळं. प्रॉपर क्लीन अँड फ्री फ्रॉम रेसिड्यू ड्युरिंग कन्व्हेन्शनल फार्मिंग सिस्टीम. प्रॉपर क्लीन अँड फ्री फ्रॉम रेसिड्यू. फ्री फ्रॉम रेसिड्यूज, जे काही केमिकल आहेत त्याचं जे काही रेसिड्यूज राहणार आहे त्यापासून फ्री फ्रॉम ठेवायला पाहिजे. जे रूपांतरित जे पिरियड असतं, कन्व्हेन्शनल पिरियड, त्यामध्ये आपण हेचं दक्षता घ्यायला पाहिजे. क्लीन ठेवणं आवश्यक आहे. प्रिव्हेंट यूज ऑफ सिंथेटिक हर्बिसाइड्स, फंजिसाइड, ग्रोथ रेग्युलेटर अँड इन्सेक्टिसाइड. तर जे काही इन्सेक्टिसाइड आहेत, कीटकनाशके आहेत, तणनाशके आहेत, बुरशीनाशक आहेत, ग्रोथ रेग्युलेटर आहेत, याचं बंधन घालायला पाहिजे, याचा वापर न करायला पाहिजे. द यूज ऑफ जेनेटिकली इंजिनियर्ड ऑर्गॅनिझम ऑर प्रॉडक्ट इज अ प्रोहिबिटेड है ना. तर जे काही जेनेटिकली जे आहे इंजिनियर, जीन ट्रान्सफर केलेलं जीन, यापासनं आपण काय वापरायला नको, त्यापासनं प्रोहिबिटेड करायला पाहिजे. क्लीन द इक्विपमेंट बिफोर बिईंग यूज्ड ऑन ऑर्गॅनिकली मॅनेज्ड एरिया. क्लीन द इक्विपमेंट, जे काही आपण इक्विपमेंट वापरणार आहोत ते कसं असायला पाहिजे, क्लीन असायला पाहिजे. वापर करण्या अगोदर ते क्लीन असायला पाहिजे, ऑर्गॅनिकली मॅनेज असायला पाहिजे. 9 रिक्वायरमेंट कंटॅमिनेशन कंट्रोल. कंटॅमिनेशन कंट्रोल है ना, कंटॅमिनेशन कंट्रोल. तर आपण यापासनं जे कॉन्टॅमिनेशन यापासनं कंट्रोल करणं आवश्यक आहे. ऑल रिलिव्हंट मेजर मे बी टेकन टू मिनिमाइज कंटॅमिनेशन फ्रॉम आउटसाइड और इनसाइड द फार्म. तर आपलं जे सेंद्रिय शेती आहे, कारण जिकडं तिकडं सेंद्रिय शेती राहणार नाही, त्यामध्ये एखादी आजूबाजूला रासायनिक वापरणारे शेतकरी असणार, त्यापासून आपण कंटॅमिनेशन होऊ द्यायचं नाही, त्याच्यापासून त्यांचा संसर्ग होऊ द्यायचं नाही, ते बंदोबस्त करायला पाहिजे आपण. बफर झोन शुड बी मेंटेन टू प्रिव्हेंट कंटॅमिनेशन. तर व्यवस्थित त्यापासून प्रोटेक्ट करायला पाहिजे. बफर झोन शुड बी मेंटेन टू प्रिव्हेंट कंटॅमिनेशन. या पद्धतीनं प्रोटेक्ट करायला पाहिजे. पॉलिइथिलीन अँड अदर पॉलिकार्बोनेट्स कवरिंग शुड बी रिमूव्ह फ्रॉम सॉईल आफ्टर यूज अँड शुड नॉट बर्न इन सितू. तर आपण जे काही शेतामध्ये जे पॉलिथिन किंवा त्यापासून पॉलिकार्बोनेट याचं जे मटेरियल आपण वापरत आहोत, हे मातीमधून काढून टाकायला पाहिजे. त्याला जमिनीमध्ये जाळायला नको, त्याला गाडायला नको आणि जाळायलाही नको है ना. तर ते काढून फेकून द्यायला पाहिजे, तिथंच ठेवायला नको.
शेतामध्ये भरपूर असं पॉलिथिन वगैरे असतात, शहराच्या बाजूची जी शेती असतात तिथं भरपूर दिसते. इन केस ऑफ suspicion of contamination, the certification program shall take place to determine the level of contamination. In case of suspicion of contamination, the certification program shall take place to determine the level of contamination. मग ते सर्टिफाईड एजन्सी जी आहे ते किती प्रमाणामध्ये कंटॅमिनेशन झालेलं आहे ते लेवल बघितलं जातं. नेक्स्ट 10 requirement soil and water conservation. Soil and water conservation. तर soil and water resources shall be handled in a sustainable manner. है ना, माती पाणी याचं व्यवस्थित कन्झर्वेशन करणंही फार गरजेचं आहे. इट शुड बी मेजर टू प्रिव्हेंट सॉइल इरोजन, सलायनेशन अँड इम्प्रॉपर यूज ऑफ वॉटर अँड वॉटर पोल्युशन. तर आपण सेंद्रिय शेती करत असताना काय करणं गरजेचं आहे, सॉईल इरोजन होऊ द्यायला नको, मातीची धूप व्हायला नको, नंतर सलायनेशन अँड इम्प्रॉपर यूज ऑफ वॉटर अँड वॉटर पोल्युशन याला कंट्रोल करणंही गरजेचं आहे. तर पाणीचं व्यवस्थित वापर करणे, वेस्टेज जाऊ नये किंवा वॉटर पोल्युशन होऊ द्यायला नको. नेक्स्ट क्लिनिंग ऑफ लँड थ्रू विदाऊट बर्निंग ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. शेत आपलं सेंद्रिय जे आपण ऑर्गॅनिक मॅटर जाळतो, शेतामधलं जे काही अवशेष असतं, प्लांट रेसिड्यूज सहसा हे जमा करून काडी कचरा जाळून टाकतं, ते करायला नको. त्यापासून आपण सुरक्षित राहायला पाहिजे, ते करू नये, त्या शेतामध्ये जाळू नये. द क्लिनिंग ऑफ प्रायमरी फॉरेस्ट इज प्रोहिबिटेड. है ना, तर फॉरेस्ट वगैरे हे आपण क्लिनिंग करण्यापासून आपण प्रोहिबिटेड असणं गरजेचं आहे. तर झाडं वगैरे असायला पाहिजे. तर प्रायमरी फॉरेस्ट इज प्रोहिबिटेड, तर हे आपण जाळायला नको, त्याची सुरक्षा करणंही आवश्यक आहे. नेक्स्ट 11 कलेक्शन ऑफ नॉन कल्टिवेटेड मटेरियल ऑफ प्लांट ओरिजिन ऑर फॉरेस्ट प्रोड्यूस. काय म्हटलेलं आहे, कलेक्शन ऑफ नॉन कल्टिवेटेड मटेरियल. आता जे नॉन कल्टिवेटेड जे मटेरियल असतं ते प्लांट ओरिजिन ऑर फॉरेस्ट प्रोडक्ट. यूज ऑफ वाईल्ड प्लांट्स ग्रोन नॅचरली अँड डू नॉट ट्रीटेड विथ केमिकल. तर नॅचरली जे ग्रो होणारे झाडं आहेत ते होऊ द्यायला पाहिजे, त्याला केमिकल ट्रीटमेंट हे ते काही करायला नको. इट शुड बी सर्टिफाईड ऑर्गॅनिक इफ डिराइव्ड फ्रॉम stable growing environment. It should be certified organic if derived from stable growing environment. In case of cultivation in the forest area, the operators shall follow similar procedure. In case of cultivation in the forest area, the operators shall follow similar procedure. Organic collection management in case of minor forest produce collection, the state government act shall be applicable. The organic collection आपण जे काही फॉरेस्ट एरिया आपल्या आजूबाजूला असेल तर तिथलं आपण ग्लिरिसिडिया वगैरे ग्रीन मॅन्युअर क्रॉप त्याचे पानं वगैरे आपण तोडून आणणार. तर जिथून आपण हे फॉरेस्ट एरियामधून मटेरियल आणणार तर तिथेही आपण केमिकलचं वापर करता कामा नये, ही आपण दक्षता घ्यायला पाहिजे. स्टेट गव्हर्नमेंट ॲक्ट यानुसार ॲप्लिकेबल असणार. प्रॉडक्ट्स कॅन ओनली बी सर्टिफाईड ऑर्गॅनिक इफ डिराइव्ड फ्रॉम अ designated area for collection. Product can only be certified organic if derived from designated area for collection. आता ते सर्टिफाईड जे एजन्सी जे असतं त्यांनी ते एरिया देतं किंवा ह्या इथूनच तुम्ही हे फॉरेस्ट एरियाचं मटेरियल तुम्ही वापरू शकता. द कलेक्शन एरिया मेंटेन ॲप्रोप्रिएट डिस्टन्स फ्रॉम कन्व्हेन्शनल फार्मिंग, पोल्युशन अँड कंटॅमिनेशन. तर जे काही कलेक्शन एरिया आहे ते मेंटेन करणं गरजेचं आहे. जे काही प्रॉपर त्या सेंद्रिय शेतीपासून जे डिस्टन्स आहे ते व्यवस्थित ते जे बॉडी असतं सर्टिफाईड करणारी तो त्यांना व्यवस्थित तिथपर्यंत त्यांना हे करायला चान्स देतं.
जे कन्व्हेन्शनल पिरियड आहे तेव्हा हार्वेस्टिंग ऑर गॅदरिंग द प्रॉडक्ट शाल बी क्लिअरली आयडेंटिफाईड. तर हे क्लिअरली आयडेंटिफाईड व्हायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, रिक्वायरमेंट एकूण 11 आहेत. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण 4 बघितलं होतं. आज आपण पूर्ण रिक्वायरमेंट जे आहेत सेंद्रिय शेतीचे, ऑर्गॅनिक फार्मिंगचे रिक्वायरमेंट ते आपण लेक्चर नंबर 4 मध्ये बघितलेलं आहे. थोडं हेच लेंदी आहे रिक्वायरमेंट काय काय लागतं. तर या चॅप्टर आपल्याला 3 मार्काचे प्रश्न विचारणार आहेत. तर यासाठी आपण हे इंग्लिश करून ठेवणे गरजेचं आहे, किंवा काही वेळेला पर्टिक्युलर त्या पॉईंटवर सुद्धा विचारू शकतात. तर सोपे विचारणार, जसं की न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आहे ना, हे सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन आहे. असं ह्या पद्धतीनं हे पॉईंट डायरेक्ट ते हेडिंग देऊनच विचारू शकतात 3 मार्कासाठी. तर हे रिक्वायरमेंट आपलं ऑर्गॅनिक फार्मिंगचं इथं संपलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन मिळत राहणार. थँक्स. जय जवान जय किसान.